आमच्या मेंढपाळांच्या मागणी आहे, चराई क्षेत्रातल्या आहे, शासन निर्णय काढलेला आहे, शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. पण त्यामधून आमचे 27 जिल्हे हे वगळले गेलेले आहे. 27 जिल्ह्यामध्ये फक्त जिथं इकलास असेल, पडीत असेल, महसूलची जमीन असेल, हे त्या क्षेत्रामध्ये मेंढ्या चराई क्षेत्रासाठी उपलब्ध केल्या जाईल. पण ते तसं होणार नाही. आम्हाला पूर्ण सरसकट जे वन गणेश नाईक बोलले होते की 5 वर्षाच्या वरच्या झाडात आम्ही शासन निर्णय देऊ, त्या पद्धतीचे आम्हाला शासन निर्णय पाहिजे. आणि जे पशुसंवर्धन विमा काढलेला आहे, फक्त 10 मेंढ्यांना आम्हाला पशुसंवर्धन विमा लागू केलेला आहे. तसं चालणार नाही. आम्हाला कमीत कमी 100 मेंढ्याचा विमा लागू करावा आणि 7,000च्या ऐवजी 15,000 आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. आमचं जर अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही या 2 दिवसात तीव्र आंदोलन केले जाईल. तुम्ही महसूल मंत्र्यांना भेटले होते, मंत्र्यांची बैठक झाली, पुन्हा अशी वेळ का आली आहे? एका इकडे बैठक लावणे आणि एका इकडे मेंढ्या पकडल्या. ज्या दिवशी मंत्रालयात बैठक लावली त्या दिवशी आमच्या मेंढ्या पकडल्या आणि त्याच दिवशी आम्हाला दंड करण्यात आला आणि त्याच दिवशी आमच्या मेंढपाळांना मारहाण करण्यात आली. असं सहन केलं जाणार नाही. आम्हाला जर ह्या असे खोटे आश्वासन देऊन आणि शासन निर्णय काढून अंमलबजावणी न होता तर तसं चालणार नाही. यापुढे जर असं झालं आम्ही तीव्र पद्धतीने आम्ही मुंबईचा रस्ता पकडू. मागच्या आंदोलनात तुम्हाला काय पण त्या शासन निर्णयामध्ये आमचे 27 जिल्हे जे आहे ते वगळण्यात आलेले आहे. जिथं पडीत जमीन आहे, महसूलची जमीन आहे, तेच आम्हाला पूर्ण म्हणजे जिल्हाधिकारी माहिती घेऊन ते आम्हाला देतील. पण तसं चालणार नाही. जसे गणेश नाईक बोलले होते 5 वर्षाच्या वरच्या झाडात आम्ही तुम्हाला चराई क्षेत्र देऊ, तसंच आम्हाला पाहिजे. हे आंदोलन फक्त अमरावती पुरतच आहे की पूर्ण महाराष्ट्र पुरतं आहे. आज कमीत कमी 2-3 हजारच मेंढपाळ आले आहे. उद्या यापेक्षाही जास्त येतील.